नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ना की एक ग्लास पाणी जेवणाच्या 30 मिनिटं अगोदर घ्यायचं आणि हेच पाणी आहे ना तुमचा पोटाचा घेर कमी करणार आहे, तुमचं वजन कमी करून देणार आहे, तुमचं सकाळी पोट साफ होत नाहीये ते तुम्हाला लगेच साफ होणार आहे। इतका चांगला व्हिडिओ आहे आजचा, न स्किप करता तुम्हाला बघायचा आहे। तर फक्त आणि फक्त 30 मिनिटं अगोदर जेवणाच्या जर तुम्ही हे पाणी घेतलेलं आहे, एकच ग्लास, कसली टेस्ट नाही, पाण्यासारखंच पाणी आहे, कसली ड्रिंक वगैरे असं काहीच नाही आहे। आणि खास करून उन्हाळ्यामध्ये जर बॉडी खूप गरमीचं म्हणजे सहन करत आहे, तुम्ही खूप हीट आहे तुमच्या बॉडीमध्ये आणि असंही नसेल तरी देखील तुम्ही ही ड्रिंक उन्हाळ्यामध्ये तरी घ्यायलाच पाहिजे, हे पाणी तुम्हाला प्यायलाच पाहिजे। खूप जास्त फायदा भेटतो आपल्याला। प्रत्येक सीझन वाईज ड्रिंक असतात, प्रत्येक सीझन वाईज काढे असतात। तर हे जे पाणी आज तुम्हाला सांगणार आहे ना, तर हे तुम्हाला गरमीमध्ये तर घ्यायलाच पाहिजे। तर कसं घ्यायचं आहे कसं नाही ते सगळी काही पद्धत तुम्हाला सांगणार आहे, कारण की योग्य पद्धत आपल्याला माहिती असायला खूप जास्त आपला तेव्हाच आपल्याला गोष्टींचा फायदा भेटतो। म्हणून योग्य पद्धत माहिती करण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। तर काय करायचं आहे, 20 रुपयाच्या तुम्हाला बिया आणायच्या आहेत आणि ह्या बिया तुम्हाला 15 दिवस पुरतील। 20 रुपयाचा खर्च 15 दिवस पुरणार आणि 15 दिवसामध्ये तुमचा पोटाचा घेरही कमी होणार, तुमचा मेटाबॉलिझम वाढणार, तुमचा पोट साफ होणार आणि तुमचं 2-3 किलो तरी वजन 4-5 किलो पण होऊ शकतं जर तुम्ही प्रॉपर डाएट वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्यात तर। नाहीच काही तुम्हाला फॅन्सी डाएटची आवश्यकता नाही, तुम्हाला हेवी वर्कआउट नाही करायचं आहे, तुम्हाला जिमला नाही जायला वेळ नाही आहे, तरी देखील तुमचं आरामात वजन कमी होणार आहे। तर कोणत्या बिया आहेत, तर सब्जा सीड्स। सब्जा आणायचा आहे दुकानातून, तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये, तुम्हाला मेडिकलमध्ये कुठेही भेटतो काळे दाणे, तर ते तुम्हाला आणायचे आहेत आणि 20 रुपयाचे दाणे तुम्हाला 15 दिवस पुरणार आहेत। आणि हेच दाणे तुम्हाला, हेच सब्जा तुम्हाला तुमच्या बॉडीतनं हीट बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे, तुमची स्किन ग्लो करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे। मी स्वतः आता गरमीमध्ये, मला गरमीचा प्रॉब्लेम आहे, माझ्या बॉडीमध्ये हीट आहे, तर मी नेहमी दरवर्षी उन्हाळा आला म्हणजे माझं सब्जाची ड्रिंक ही चालू होते, बाकी काही असो किंवा नसो। तर मी तर घेते, तुम्ही पण घेतलात तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणारच आहे, काही खर्चही नाही आहे। तर काय करायचं आहे, तसं तर जेवणाच्या 30 मिनिटं अगोदर घेतल्याने बस काही प्रॉब्लेम नाही आहे, एकदा घेतला तरीही चालतं। जर चांगला रिझल्ट पाहिजे, तुम्हाला खूप जास्त भूक लागत असेल, क्रेविंग्स तुमच्या खूप आहेत गोड खाण्याच्या, तुम्हाला सारखं काही ना काही खायला लागतं, तर मग तुम्ही काय करायचं आहे, दिवसातनं 3 टाईम तुम्हाला ही ड्रिंक बनवून घ्यायची आहे। तर ड्रिंक कशी बनवायची आहे, सिंपल आहे, काहीच याच्यामध्ये गरम पाणी करायचं नाही, काही उकळवायचं नाही, काहीच करायचं नाही। सब्जा घ्यायचा आहे, 1 चम्मच घ्या सकाळी। कोमट पाणी जर असेल तर बेटरच आहे, जर तुम्हाला सकाळी खूप जास्त पोट साफ होण्याची दिक्कत असेल तर तुम्ही सकाळी हलकंसं कोमट पाणी करा, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच सब्जा ॲड करा आणि तो मिक्स करा। 5 मिनटं पण लागत नाहीत, 2 मिनटात तुमचा सब्जा फुगून होणार आहे आणि त्याच्यामध्ये 5-6 थेंब लिंबाचे ॲड करा आणि ते पाणी तुम्हाला सकाळी खाली पोटाने मलासनमध्ये बसून प्यायचं आहे। आता हे झालं सकाळचं। आता दुपारी जेवायला घेतलेलं आहे आपण, प्रॉपर आहार आहे आपला, जेवणामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, जेवायचं आहे आता 12 वाजता, तर तुम्हाला 11:30 वाजता तुम्ही वापस एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही ही ड्रिंक घ्यायची आहे। सेम 1 चमचा किंवा अर्धा चमचा सब्जा घ्यायचा आहे, जास्त क्वांटिटीने ठेवल्याने देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो, म्हणून क्वांटिटी याची कमीच ठेवायची आहे। तर अर्धा चमचा सब्जा 1 ग्लास पाण्यामध्ये ॲड करायचा, 2 मिनटं ठेवायचा आणि ते पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं। तुम्ही जे पण तुमचा आहार ठेवलेला आहे ना प्लेट भरून, तर तो तुमचा आहार ॲटोमॅटिकच म्हणजेच तुम्हाला खाणं तेवढं जाणारच नाही, कारण की सब्जामध्ये चांगल्या पद्धतीने फायबर तुम्हाला भेटतं, म्हणून तुमचं ऑलरेडी अर्धं पोट तर ह्या पाण्यानेच भरतं। म्हणून जेवणाच्या 30 मिनटं अगोदर तुम्हाला हे पाणी घेणं खूप जास्त आवश्यक आहे। कॅलरीज कमी जातात, जेवण आपलं कमी होऊन जातं, त्याच्याने पोट तर भरलेलंच असतं आणि पाचनक्रिया पण सुधारते। म्हणून जेवणाच्या 30 मिनटं अगोदर तुम्हाला हे पाणी घेणं आहे, जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे आणि गरमीचा इश्यू असेल तर। आता संध्याकाळी तुम्ही काय करू शकता, संध्याकाळी तुम्हाला ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, चहा या गोष्टी घ्यायच्या सवय असेल तर तुम्ही संध्याकाळी 4-5 वाजता देखील एक थोडेसे चिमूट भरून जरी तुम्ही म्हणजे एवढूसं अर्ध्या चम्मचचे पण अर्धा चम्मच जर सब्जा कोमट पाण्यामध्ये घेतला, तर तिथे पण तुम्हाला संध्याकाळच्या जेवणासाठी खूप जास्त क्रेविंग्स होणार नाहीत, पोट भरल्यासारखं
हलकं राहणार. तुम्ही स्वतःच म्हणणार की नाही यार माझं पोट भरलंय, मला काही खायची इच्छाच होत नाही आता, असं तुम्हाला वाटेल. तर दिवसातनं तुम्ही असं 3 टाईम हे सब्जाचं पाणी तुम्ही घेऊ शकता आरामात. आणि याला कसलीच टेस्ट नाही, मी जसं पहिले सांगितलं नॉर्मल पाणी पितो तशीच टेस्ट आहे. खूप जास्त फायदा करतं, पाचनक्रिया सुधारतं, पोट कमी करतं, स्किन ग्लो करते आपली, आणि भुकेची क्रेविंग आहे ना ती आपली कमी होऊन जाते. भूक जर कमी लागली तर आपलं वजन ॲटोमॅटिकच कमी होऊन जातं. तर हे तुम्ही 3 टाईम घेऊ शकता. जर तुम्हाला नाही घ्यायचं आहे 3 टाईम, एकच टाईम घ्यायचा आहे, तर मग तो टायमिंग फिक्स ठेवायचा आहे जेवणाच्या, दुपारच्या जेवणाच्या. कारण की आपलं नेहमीसाठी दुपारीच घेतलेला जास्त फायदा भेटेल. दुपारच्या जेवणाच्या 30 मिनिटं अगोदर तुम्हाला हे पाणी घ्यायचं आहे. रात्री घेऊ शकतो का, तर नाही, तुम्हाला जास्त फुगल्यासारखं तुमचं पोट होईल, कारण की याच्यामध्ये फायबर जास्त असतं. तर तुम्हाला जास्त फुगल्यासारखंही वाटायला नको, आणि तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचंही नाही, कारण की जास्त फुगल्यासारखं वाटेल शरीर पण, पोट पण, आणि मग ते वेगळंच होऊन जाणार शरीर. त्याच्यासाठी क्वांटिटी कमी ठेवा, आणि नित्यनेमाने 15 दिवस तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा. सिंपल आहे ना, काहीच वेगळं करायचं नाही. याच्यासोबत तुम्ही हलका फुलका डाएट, हलकी फुलकी रनिंग, वॉकिंग, ह्या गोष्टी थोड्याशा, योगा, एक्सरसाइज, या गोष्टी जर केल्या तर रिझल्ट अजून चांगला भेटेल, जर लवकर बारीक व्हायचं असेल तर. तर सिंपल आणि साध्या पद्धतीचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.